नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या गुपित प्रेमकथा यूट्यूब चॅनलवर। आजची आपली गुपित कथा आहे बहिणीची भेट भाग 1। अमोलचे वय 22 व त्याची मोठी बहीण दिशाचे वय 28 होते। अमोल बंगलोरच्या एका युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग करत होता व शेवटच्या वर्षाला होता। 6-7 वर्षापूर्वी दिशाने त्याच युनिव्हर्सिटीतून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले होते। त्यांची फॅमिली हायर क्लासमधील असल्यामुळे आपल्या मुलांनी शिक्षणाकरिता हॉस्टेलमध्ये राहावे हे त्यांच्या पप्पांना पटले नव्हते। म्हणून दिशा इंजिनिअरिंग करत असतानाच त्यांच्या पप्पांनी बंगलोरमध्ये एक 1 बेडरूम फ्लॅट भाड्याने घेतला होता, ज्यात ती राहत होती। तिच्यानंतर आता अमोल त्या फ्लॅटमध्ये राहत होता। 4 वर्षापूर्वी दिशाने आपल्याच कॉलेजमधील एका मुलाबरोबर लव्ह मॅरेज केले होते व ती आपल्या नवऱ्याबरोबर पुण्याला राहत होती। तिचा नवरा हायर मिडल क्लासमधला असल्यामुळे तिच्या लग्नाला त्यांच्या पप्पा मम्मीचा विरोध होता, पण त्यांच्या विरोधाला न जुमानता तिचे लग्न केले होते। तिच्या लग्नानंतर तिच्या पप्पा मम्मीने तिच्याशी संबंध तोडले होते। लग्नानंतर दिशा कधी आपल्या माहेरी मुंबईला आलीच नाही। अमोलला तिच्या लग्नाबद्दल काही ऑब्जेक्शन नव्हते। तेव्हा त्याचे आपल्या बहिणीबरोबर जिव्हाळ्याचे संबंध पहिल्यासारखेच होते। इनफॅक्ट दिशाच्या लग्नात अमोलचं फक्त तिचा जवळचा नातेवाईक म्हणून हजर होता, अर्थात त्यांच्या मम्मी पप्पांना सुगावा लागून न देता। दिशाच्या लग्नानंतर अमोलच एक असा तिचा जवळचा नातेवाईक होता जो तिच्या संपर्कात होता। तो बंगलोरला शिकायला राहत असल्यामुळे त्याला आपल्या बहिणीबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहायला काहीही अडचण नव्हती। तिच्या लग्नानंतर वर्षभरात 1-2 वेळा तो गुपचूपपणे तिला भेटायला पुण्याला गेला होता, पण गेले 2.5-3 वर्षे तो तिला भेटलाच नव्हता। अर्थात त्यांचे एकमेकांशी रेग्युलर कॉन्टॅक्ट होते व फोन, ईमेल आणि नेट चॅटिंगवर ते एकमेकांची विचारपूस तर करतच असत। एकदा अमोलला दिशाचा फोन आला। त्यांच्याच युनिव्हर्सिटीत एक IT सेमिनार होते, जे अटेंड करण्यासाठी दिशा 3-3 दिवस बंगलोरला येणार होती। ते ऐकून अमोलला अतिशय आनंद झाला होता। बऱ्याच दिवसांनी बहिणीची भेट होणार म्हणून तो खुश झाला होता। बंगलोरला आल्यावर हॉटेलमध्ये राहण्याची गोष्ट जेव्हा दिशाने केली तेव्हा अमोलने लटक्या रागाने तिला सुनावले व ताकीद दिली की तिने 3 दिवस त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटमध्येच राहावे, अर्थात दिशालाही त्याच्याबरोबर राहायला आवडणार होते। तेव्हा तिने त्याचे म्हणणे त्वरित मान्य केले। ज्या दिवशी दिशा येणार होती त्या दिवशी अमोलला नेमके उशिरापर्यंत क्लास अटेंड करायचे होते। तेव्हा त्याने दिशाला फोन करून तसे सांगितले। तिने त्याला म्हटले की काहीही हरकत नाही, तिच्याकडे फ्लॅटची चावी अजूनही आहे। तेव्हा ती चावी वापरून फ्लॅट उघडेल आणि तो येईपर्यंत फ्रेश वगैरे होऊन त्यांची याची वाट बघेल। त्या दिवशी संध्याकाळी साधारणतः 7:30 वाजेपर्यंत दिशा फ्लॅटवर पोहोचली होती। अमोल आला असेल की नाही याची कल्पना नसल्यामुळे तिने आपल्याकडील चावीने फ्लॅट उघडला आणि ती आत आली होती। आत आल्यावर दिशा बाथरूममधून शॉवरच्या पाण्याचा आवाज आला होता। त्यावरून तिने अंदाज बांधला की अमोल आला आहे म्हणून आणि शॉवर घेत आहे। तिने बेडरूममध्ये जाऊन आपली बॅग ठेवली आणि हॉलमध्ये येऊन तिने सोफ्यावर बसकन मारली होती। 5 मिनिटं सोफ्यावर बसून ती रिलॅक्स झाली होती। अमोल बाथरूममध्ये शॉवरखाली अंघोळ करत होता, तेव्हा त्याला दिशा आल्याचे कळलेच नाही। काही मिनिटं रिलॅक्स झाल्यावर दिशा उठली आणि किचनमध्ये आली होती। तिला तहान लागली होती तेव्हा तिने फ्रीज उघडला आणि पेप्सी कोलाचा एक कॅन बाहेर काढला होता। मग किचनच्या खिडकीतून बाहेर पाहत ती पेप्सी कोला पिऊ लागली होती। तिने बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकला तेव्हा ती वळाली। बाथरूम किचनला लागून असल्यामुळे अमोल बाहेर आला तेव्हा तो किचनच्या दरवाजासमोरच होता। तो टॉवेलने डोके पुसत पुसत बाहेर आला होता तेव्हा त्याचा चेहरा टॉवेलने झाकलेला होता व त्याने दिशाला पाहिलेच नाही। तो पूर्णपणे बिना पकड्याचा होता आणि त्याला असे पाहून दिशाच्या तोंडून आश्चर्याची अस्फुट आश्चर्यता बाहेर पडली।
त्याने अमोल दचकन बचकला आणि पटकन त्याने डोक्यावरचा टावेल खिचून समोर पाहिले. आपल्या बहिणीला किचनमध्ये पाहून तो चकितच झाला होता. ओ हाय दीदी, तू केव्हा आलीस? आश्चर्याने तो गडबडला आणि गोंधळून जाऊन तो पटकन टावेल आपल्या कमरेभोवती गुंडाळू लागला. अरे मी आत्ताच आले, दिशाने त्याला उत्तर दिले. त्याची कमरेला टावेल गुंडाळायची लगबग बघून तिला हसू यायला लागले. तू बाथरूममध्ये शावर घेत होतास तेव्हा मी तुला डिस्टर्ब केले नाही हो. जरी अमोलने आपला येडेपणा झाकण्याचा प्रयत्न केला तरी तेवढ्यातल्या तेवढ्या दिशाला त्याच्या माड्यामध्ये लटकट असलेल्या त्याच्या भावनेचं व्यवस्थित दर्शन मिळाले होते. मलून अवस्थेतही त्याची भावना बऱ्यापैकी लांब भासत होती आणि दिशा चमकत्या डोळ्यानं आपल्या भावाची कोवळी भावना बघत होती. अगं मग मला आवाज का नाही दिलास तू? अमोलने आश्चर्याने विचारले. अरे मी आवाज दिला असता तर मला तुला ह्या अवस्थेत बघायला मिळाले असते का? दिशाने मिश्किलपणे त्याला म्हटले. सॉरी हां, मला कल्पना नव्हती की तू आलेली असशील, अमोलने ओशाळून जात म्हटले. ॲक्च्युली मला वाटले घरी यायला मला उशीर होईल, पण मी लवकर आलो. तुला यायला अजून वेळ आहे असा मी विचार केला आणि रिलॅक्समध्ये शावर घेत राहिलो. इट्स ओके अमोल, माझ्या लक्षात आले तू एकटा असलास की कोणत्या अवस्थेत घरात वावरतोस ते. दिशाने त्याची टेर खेचत त्याला म्हटले. ओ दीदी, मी सॉरी म्हटले ना, कशाला माझी मस्करी करून मला लाजवतेस? अमोलने खजिलोत म्हटले. अच्छा अच्छा, बरे, नाही मस्करी करत तुझी. किती दिवसांनी आपण भेटतोय, ये असा माझ्या मिठीत ये, असे बोलून दिशाने आपले हात पसरले. ओ शुअर दीदी, तुम्हाला ह्या अवस्थेत पकडून गोंधळून टाकलेस. पहिले मला कपडे घालू दे बरं. अरे ठीक आहे रे अमोल, माझी काहीही हरकत नाही, तू असाच माझ्या मिठीत आलास तर. ही काही पहिली वेळ थोडीच आहे की मी तुला ह्या अवस्थेत किंवा कमी पकड्यात बघते. अमोल आणि दिशामध्ये अतिशय जवळीक होती व पहिल्यापासून दोघा बहीण भावामध्ये मैत्रीचे संबंध होते. लहान असताना अमोल फार उनाडक्या करायचा आणि बरेचदा त्यांचे मम्मी पप्पा त्याच्यावर रागवायचे. तेव्हा दिशा आपल्या भावाला त्यांच्या रागापासून आणि मारापासून वाचवायची. दिशा अमोलपेक्षा 6 वर्षांनी मोठी असल्यामुळे तो तिचे सगळं ऐकायचा आणि तिला फार मानायचा. त्याला माहीत होतं की त्याची मोठी बहीण त्याला सगळ्यातून वाचवते. तेव्हा काही झाले की तो तिच्याकडे धाव घ्यायचा. कधीकधी मम्मी किंवा पप्पा अमोलवर रागावले आणि त्याला कल्पना आली की ते आता त्याला मारणार, तेव्हा तो दिशाच्या रूममध्ये जायचा आणि तिच्या गळ्यात पडून रडायचा. अमोल तिला मम्मी पप्पांच्या मारापासून वाचवायची विनंती करायचा. दिशा असली की त्यांचे मम्मी पप्पा अमोलला काहीही करायचे नाही. दिशा त्यांना आश्वासन द्यायची की ती अमोलला समज देईल. मग मार चुकला की त्या रात्री अमोल दिशाबरोबर झोपण्याचा हट्टच करायचा. त्याला भीती वाटायची कदाचित मम्मी पप्पा रात्री त्याच्या रूममध्ये येऊन त्याला मारतील काय. तेव्हा तो तिच्याबरोबर झोपण्याचा आग्रह करायचा. दिशालाही आपल्या लहान भावाचे फार कौतुक वाटायचे. तेव्हा ती त्याला जवळ घेऊन झोपायची. त्याच्याबरोबर गप्पा मारत, त्याच्या गमतीजमती विचारत ती त्याच्या मनातील भीती काढून टाकत असे. झोपताना अमोल फक्त आतली घालून झोपायचा, पण त्याचे कधी दिशाला काहीही वाटले नाही. तो तिच्यापेक्षा बराच लहान होता, तेव्हा ती त्याला लहान मुलासारखेच ट्रीट करायची. म्हणून त्याच्या कमी पकड्याचे व शारीरिक लगटीचे तिला कधीही काही वाटले नाही. जसजसे ते मोठे होत गेले तसे त्यांच्या जवळीक जास्तच वाढत गेली आणि ते मित्रमैत्रिणीसारखे एकमेकांशी मोकळेपणाने आणि बिनधास्तपणे वागू लागले होते. आणि अजूनही ते तसेच मोकळेपणे एकमेकांबरोबर वागतही होते. दिशा पुढं झाली आणि तिने अमोलला आपल्या मिठीत घेतले. अमोलने आपल्या हाताचा विळका दिशाला घालून नेहमीसारखे तिला गच्च आवळले आणि किंचित वरसुद्धा उचलले. आनंदानं तो नेहमी आपल्या बहिणीला अशीच मिठी मारायचा. अमोलने कमरेला फक्त टावेल गुंडाळलेला असल्यामुळे त्याची भावना मोकळीच होती. दिशाला मिठी मारल्यावर त्याची भावना तिच्या मांड्यामध्ये दबली गेली होती. तिला आपल्या भावाच्या भावनेचा आकार स्पष्टपणे जाणवत होता. दिशानेही अमोलला जोरात मिठी मारली
आणि तिने आपले तोंडाचे पाकळ्या त्याच्या पाकळ्यांवर ठेवून त्याची हलकीच पापे घेतली. मग तिने त्याच्या मिठीतून अलग केले आणि हाताच्या अंतरावर धरून ती कौतुकाने त्याचे वर खाली निरीक्षण करू लागली. तू चांगलाच उंच झालायस अमोल आणि एकदम हँडसम दिसतोस आता. बहिणीच्या तोंडून आपली स्तुती ऐकून अमोल हसला आणि म्हणाला, थँक्स दीदी, तू सुद्धा फार छान दिसतेस. बरं, आता मी जाऊन काहीतरी अंगात घालू का? तुझ्यासमोर असे उभं राहायला मला कसे तरीच वाटते. जर तुला खरोखरच ऑकवर्ड वाटत असेल तर घाल अंगात काहीतरी, पण माझी काहीही हरकत नाही. तू असाच टावेलवर माझ्यासमोर राहिलास तरी. दिशाने लाडात येऊन हसत पुढं म्हटले, इवन बिना टावेलचा. असे बोलून ती खळखळून हसली. बघा दीदी, माझी मस्करी करू नकोस, अमोलने ओशाळत म्हटले. अरे मी मस्करी नाही करत रे, तू खरोखरच हँडसम दिसतोस आणि तुझी बॉडी एकदम शेपमध्ये आहे. तू जिममध्ये वगैरे जातोस का? हो, पण रेग्युलर नाही, जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हाच. ओ रिअली? पण तरीही तुझी बॉडी रेग्युलर जिममध्ये वर्कआउट करणाऱ्यासारखी शेपली दिसते, दिशाने आश्चर्याने त्याला म्हटले. ओ रिअली? अमोलने दिशाच्या टोनमध्ये मिश्किलपणा तिला म्हटले. आणि तुला कसे ग माहीत दीदी, रेग्युलर जिममध्ये जाणाऱ्यांची बॉडी अशी शेपली असते ते? बहुतेक जिजू रेग्युलर जिममध्ये जातात वाटतं. अरे तो जातोच रे, पण रेग्युलर नाही, आणि त्याची बॉडी एवढी काही शेपली नाही. पण मी त्याच्याबरोबर जिममध्ये जाते ना, मी पाहते जिममध्ये रेग्युलर वर्कआउट करणाऱ्यांची बॉडी कशी असते ती. हो, मग जिजू काही बोलत नाहीत तुला जेव्हा तू जिममध्ये इतरांचं निरीक्षण करतेस तेव्हा? अमोलने पण लाडात येऊन दिशाला विचारले. हे, मी काही कोणाचं निरीक्षण करत नाही हा. इट जस्ट आजूबाजूला असल्यावर नजर जाते, दॅट्स इट, नथिंग एल्स, दिशाने सफाई देत म्हटले. हो आय सी. एनिवे, तुझी बॅग वगैरे कोठे? अमोलने विचारले. मी बेडरूममध्ये ठेवली आहे. बेडरूममध्ये? ओ, तो तुझा आधीचा बेडरूम आहे नाही का, म्हणून तू स्ट्रेट बेडरूममध्ये एंट्री केलीस? ऑफकोर्स माय डिअर ब्रदर, दिशाने अधिकाराने म्हटले. नेवर माइंड, तू बेडरूममध्ये झोप, मी हॉलमध्ये झोपेल. चल तर, तुला भूक लागली आहे का? अमोलने दिशाला विचारले. हो रे अमोल, फार भूक लागली आहे. चल आपण बाहेर कुठेतरी जाऊन खाऊया. शुअर दीदी, मला कपडे घालू दे आणि मग आपण बाहेर जाऊया. असे बोलून अमोल बेडरूममध्ये आला. दिशा त्याच्या मागोमाग आत आली आणि बेडवर बसली. अमोलने वळून दिशाकडे पाहिले आणि म्हटले, तू येथे अशी बसून मला कपडे घालताना बघत असणार आहे काय? शुअर, वाय नॉट. खरंच, बघा, मी कसलाही संकोच बाळगणार नाही. ओ शुअर, तुझा रूम आहे, तू मोकळेपणे वागू शकतोस. ठीक आहे, जशी तुझी मर्जी, अमोलने खांदे उडवत म्हटले आणि आपल्या कमरेचा टावेल सोडला. दिशाची काय प्रतिक्रिया आहे हे पाहण्यासाठी त्याने तिच्याकडे पाहिले. दिशा त्याच्याकडे बघून मिश्किलपणे हसली. मग तिने आपली नजर वळवली आणि ती त्याच्या माड्यामध्ये लटकत असलेल्या त्याच्या भावनेकडे पाहू लागली. आपली बहीण आपल्या भावनेकडे पाहत आहे याची जाणीव झाल्यावर अमोल थोडा खुश झाला व त्याची भावना हळूहळू कडक व जाड व्हायला लागली. दिशाने नजर वळवून अमोलच्या नजरेला नजर दिली आणि तिने त्याला हसत डोळा मारला. तुझी भावना तर फार छान दिसते रे अमोल, दिशाने पुन्हा हसत त्याला म्हटले. तिच्या स्तुतीने पुन्हा त्याला हसू आले आणि तो म्हणाला, गप्प बस दीदी, तू माझी बहीण आहेस हे विसरू नकोस हां. हो, पण मी एक स्त्रीही आहे, कोणी संतीन नाही. म्हणजे काय दीदी, तू माझ्याबरोबर फ्लर्ट तर करत नाहीस ना? नाही रे वेड्या, मी फक्त तुझ्या शेपटी बॉडीचे निरीक्षण करते, जसे तुम्ही एखाद्या सुंदर आणि माल मुलीचे आशाळभूत नजरेने निरीक्षण करतात ना, तसेच एकदम. वेल, ती गोष्ट वेगळी आहे. कपडे घालता घालता तो म्हणाला, मी तुझ्याकडे कधी आशाळभूत नजरेने पाहिले नाही आणि ज्या मुलींकडे मी पाहिले असेल त्या माझ्या बहिणी नव्हत्या आणि ज्या कोणाकडे मी पाहिले असेल त्या बिना पकड्याच्या नव्हत्या, तर त्यांच्या अंगावर काहीतरी कपडे असेल. पण मला खात्री आहे की त्यांना पाहिल्यावर तुझ्या मनात नक्कीच विचार आला असेल की त्या मुलींबिना पकड्याच्या कशा दिसत असतील. तेव्हा जर तुला चान्स मिळाला त्यांना बिना पकड्याचा पाहण्याचा, तर तू त्यांचे निरीक्षण करणार नाहीस का? दिशाने त्याला प्रश्न केला. ऑफकोर्स, मी निरीक्षण करेल. मीही कोणी साधू संत नाही. चान्स मिळाला तर नक्कीच पाहीन.
हाच तर माझा पॉईंट आहे, दिशाने विजयी स्वरात म्हटले. मला एक हँडसम मुलाला तसं पाहण्याचा चान्स मिळाला आणि मी त्याचे निरीक्षण केले. दॅट्स इट. त्यात काय एवढे? तुला तर मी किती वेळा असे पाहिले आहे. हो, पण ती बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी लहान होतो, अमोलने टी शर्ट घालत म्हटले. हो रे, तेव्हा आणि आता तुझ्या उंची आणि आकारात बदल होण्याव्यतिरिक्त फारसा बदल नाही. अर्थात काही भाग चांगलेच वाढलेले आहेत. अमोलच्या माड्यामध्ये बघत दिशाने हसत उत्तर दिले. दीदी, फारच एडेपणा करतेस आज तू. चल निघूया आता. असे बोलून ते दोघेही हसत हसत घराबाहेर पडले. मग ते मेन सिटीमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेले. त्या रेस्टॉरंटमध्ये बिअर अवेलेबल होती. तेव्हा जेवणाआधी त्या दोघांनी बिअर घेतली. दिशा मॉडर्न विचारसरणीची होती, तेव्हा बिअर वगैरे ड्रिंक्स ती घेत असे. गप्पा मारत त्यांनी डिनर केले आणि मग ते घरी परत आले. त्यावेळी साधारणतः 9:30 वाजून गेले होते. घरात आल्यावर अमोलने मेन डोअर लॉक केला आणि आत येता येता दिशाला विचारले. दीदी, सकाळी तुझे सेमिनार किती वाजता चालू होणार आहे? मला वाटते 8:30 वाजता, पण त्याआधी त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. पण मला त्यासाठी लवकर जायची गरज नाही. तुला माहीत आहे का युनिव्हर्सिटीत कुठे ते सेमिनार आहे ते? जास्त लांब नाही दीदी, चालत 5 मिनिट लागतील फक्त. अच्छा, मग काही हरकत नाही. सकाळी तुझा क्लास किती वाजता आहे अमोल? पहिला क्लास 9:30 वाजता आहे. तेव्हा मी 8च्या आधी उठणार नाही. त्याआधी तू पहिली बाथरूम यूज करू शकतेस. ओके डिअर. आता तू लगेच झोपणार आहेस का? दिशाने अमोलला विचारले. छे, लगेच कुठे? उद्या माझी एक एक्झाम आहे, त्याचा स्टडी मला आत्ता करायचा आहे. मी साधारण 12 वाजेपर्यंत जागा राहील, अमोलने उत्तर दिले. अरे बापरे, मला तर अजून झोप येत नाही आहे. मी म्हटले आपण गप्पा मारत बसलो असतो. तुला काय वाटतं का तुला लगेच स्टडी चालू करायचा आहे? दिशाने अमोलला विचारले. नाही, तसे काही नाही. आपण थोडा वेळ गप्पा मारू शकतो. इनफॅक्ट मला आवडेल तुझ्याबरोबर गप्पा मारायला. बऱ्याच दिवसांनी काय बऱ्याच महिन्यांनी आपण असे निवांत भेटतोय. असे बोलून अमोल सोफ्यावर बसला आणि त्याने दिशाला आपल्या अंगावर ओढले. दिशा त्याच्या अंगावर पडली आणि त्याच्या माडीवर बसली. अमोलने दिशाला गच्च मिठी मारली आणि हसत हसत तो म्हणाला. बऱ्याच दिवसांनी तुला भेटून मला खूप खूप आनंद झाला आहे. आय लव्ह यू दीदी. आय लव्ह यू टू अमोल. दिशानेही त्याला मिठीत मारत म्हटले आणि त्याच्या तोंडाच्या पाकळ्यावर आपल्या पाकळ्या ठेवत गोड अशी पापी घेतली. ते दोघे बहीण भाऊ काही क्षण तसेच एकमेकांना प्रेमाने मिठी मारत बसून राहिले आणि मग दिशा अमोलच्या माडीवरून सरकत त्याच्या बाजूला त्याला खेटून बसली. ओके अमोल, आता मला जरा तुझी गर्लफ्रेंड आणि लव्ह लाईफबद्दल सांग. गर्लफ्रेंड? मला कोणी गर्लफ्रेंड नाही, त्यामुळे लव्ह लाईफही नाही. काय म्हणतोस अमोल, तुला गर्लफ्रेंड नाही? तू इतका हँडसम आणि कोणी मुलगी तुला पटली नाही? दिशाने आश्चर्याने विचारले. मुलगी पटवायला काय वेळ लागतोय दीदी? माझ्या मागे पुढे घोटाळत असतात, पण मीच कोणाला लाईन देत नाही. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासमध्ये पास करायचे आहे ना. आता माझी बहीण ह्याच युनिव्हर्सिटीतून फर्स्ट क्लास पास झाली आहे, तेव्हा तिचे नाव राखायला नको का? अमोलने अभिमानाने म्हटले. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग? अरे तू हार्डवेअर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले होतीस ना? दिशानं पुन्हा आश्चर्याने विचारले. हो, पण मला त्यात काही इंटरेस्ट वाटला नाही, तेव्हा मी सेकंड इयरला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चेंज करून घेतले. मी विचार केला की तुझ्यासारखी जिनियस सॉफ्टवेअर इंजिनियर माझी बहीण आहे, तेव्हा तुझ्याकडून मला नेहमी टिप्स आणि गायडन्स मिळत राहील. असे बोलून अमोलने तिरक्या नजरेने दिशाकडे पाहिले आणि तिला डोळा मारला. अच्छा, म्हणून तू लाईन चेंज केलीस तर? पण तू योग्य निर्णय घेतलास. आजकाल सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला फार डिमांड आहे. आय एम हॅप्पी अबाउट युअर डिसिजन. गुड. ओ थँक्स दीदी. असे बोलून अमोलने दिशाला आलिंगन देऊन आपल्या जवळ ओढले व आनंदाने म्हणाला. मला तुझ्याकडून ह्या सपोर्टची अपेक्षा होती. मला खूप खूप आनंद होतोय तुला भेटून. माझी लाडकी दीदी, तू फार छान दिसतेस. खास करून लग्नानंतर तू जास्तच आकर्षक वाटतेस. तू सुद्धा जिममध्ये जाऊन चांगलीच एक्सरसाइज करते वाटतं. जास्त नाही, थोडीफार. दिशानं थोडंसं लाजत हसत म्हटले. मी काही फार ऑब्सेस नाही रचना मेंटेन करण्यात आणि एक्सरसाइज करण्यात. माझे पोट सपाट राहील आणि कमरेवर अस्तित्वावर जास्त चरबी चढणार नाही,
याची फक्त मी काळजी घेते. मग मी खात्रीने सांगतो की तू योग्य प्रकारे काळजी घेत आहेस. जरा उभी राहा, बघू दे तरी तू कशी मेंटेन केली आहेस आपली रचना. असे बोलून अमोलने दिशाला आपल्यासमोर उभे केले. दिशा जणू एखादे मॉडेल असल्यासारखी आपले व्यक्तिमत्व बाहेर काढून आपले अस्तित्व मागच्या बाजूला वर करून मस्त पोज घेत त्याच्यासमोर उभी राहिली. मग ती ऐटीत वळू लागली व तिने एक गिरकी घेऊन अमोलला आपल्या मागच्या भागाचेही मनसोक्त दर्शन दिले. दिशाने टाईट टी शर्ट आणि जीन्स घातलेली असल्यामुळे तिची रचना त्यातून पुरेपूर कळत होती. अमोल चमकत्या डोळ्यानं आपल्या बहिणीच्या रचनेचे निरीक्षण करत होता. खुश होऊन अमोल म्हणाला, माय गॉड दीदी, तू फारच आकर्षक दिसतेस. स्पष्ट शब्दात सांगायचे म्हणजे एकदम कडक. तुला खरे सांगू का, तुला बिना पकड्याचं बघण्यास माझी काही हरकत नाही. तुला जसे मला बिना पकड्याचं बघण्याचा चान्स मिळाला तसे मला तुला जसं बघण्याचा चान्स मिळाला तर मी तुला नक्कीच बघेल. तर मित्रांनो, कथा खूप मोठी आहे. बाकी कथा पुढील भागात पाहूया. आणि हो, यूट्यूब नियमामुळे काही शब्द मला स्टोरीमध्ये बोलता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.